तिथे निश्चित झालेली आहे. लग्नाची वेळ आहे. लग्न आनंदात पार पडलंय. आणि तेवढ्यामध्ये बहिणीचा रथ बहिणीला वाटा लावतोय. आपण कसं आपल्या मुलीला बहिणीला लग्न झाल्या वाटा लावतो इशीपर्यंत, तसं इशीपर्यंत कंसाला आनंद झालेला आहे. अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान, सुवर्णदान सर्व दान केलेले. आनंदात कंस रथ हाकतोय. आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. ए कंसा, तुझा गडा भरलाय. तुझा दुश्मन पृथ्वीवर अवतरलाय आणि तो अवतरून देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. त्याचा 8वा पुत्र तुझा काळा असेल. ऐकल्या बरोबर कंसानं रथावर उडी मारली. अरे बापरे, तलवार अशी मेल्यातून बाहेर काढली. आणि देवकीला तर मारलं, त्याला कुठला 8वा पुत्र होईल म्हणून मारण्यासाठी धावला. तेवढ्यामध्ये वसुदेवाने तलवार वरच्यावरती धरली. ए कंसा, काय करायला तू? तुझी बहीण आहे, दुसरं कोणी नाही. तिला मारतो तू? एक स्त्री जर मारली तर हजारो गायी मारल्याचं पाप लागतंय. अनेक साधू मारल्याचं पाप लागतंय. संत मारलं बघा, माता माऊलीची किंमत काय. म्हणून स्त्री हत्या कुणी करायची नसते, मारू नये. मारायला धावला. आणि मग ते सगळे जमले आणि मार्ग काढला. म्हणजे असं करा, हिला जी लेकरं होते ती तुला देऊन टाकू. ठीक आहे म्हणे. आणि मग देवकी आणि वसुदेवांना बंदीगृहामध्ये बंधनात टाक. आई वडील मुली कोण बोलले, आईची माया आहे, वडिलांची माया आहे, त्यांना सुद्धा त्याने बंधनात टाकले. आणि असं करता करता काही मुलं झाले. वसुदेव म्हणले, कशाला मारायचे आपल्याला. पण नारदजी त्याचा घडा लवकर भरायचा ना. आले, अरे म्हणले उलट मोजलं म्हणले. कुठून मोजल्यावर आणि ते कुठ कधी जाऊन येऊ शकतो. पुन्हा बुद्धी बदलली, झालं लेकरू केलं मारायचं. मग बाल हत्येचे पाप लागलं कंसाला. आणि गडा भरलायचा. आणि असंच भगवान विष्णू परमात्मा देवकी आणि वसुदेवाच्या समोर प्रकट झालेले. आणि प्रकट होऊन चतुर्भुज रूप वसुदेवांना दर्शन दिले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तकमलनयनं योगिनी